आणि मी मंत्री झाल्यानंतर आपण याला कॉन्क्रिटीकरण करण्याकरता 400 कोटी रुपये सेंट्रल रोड फंडातून दिले, तेही काम पूर्ण झालं। आता विशेषतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्रजींसमोर मोहन मतेंनी मी असतानाच मागणी केली की या 2 ठिकाणी उड्डाणपूल करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यात त्यांनी ॲक्सिडेंट कसे होतात, कसं गैरसोयीचं आहे हे मांडल्याबरोबर मी पण देवेंद्रजींना विनंती केली की हे दोन्ही अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने, मोहनजीच्या वतीने आणि माझ्या वतीने मी माननीय देवेंद्र फडणवीस यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे दोन्ही प्रकल्प मंजूर केले। या ठिकाणी हे दोन्ही प्रकल्प मंजूर झाल्यानंतर याच्यामध्ये सेव्हिंग आहे 41 कोटी रुपयाचं। त्यावेळी मोहनजींना आणि पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की या रोडवर कोणीही रोड क्रॉस केला नाही पाहिजे, याकरता 4-5 दक्षिण नागपूरचे लोकप्रिय आमदार मोहनजी मते, माजी आमदार सुधाकरराव कोहळे, संजयजी ठाकरे, विजयजी असोले, रितेशजी पांडे